नमस्कार मित्रांनो, आज नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मीच शूट करतो आहे ब्लॉग. तर मॅडम जे आहेत ते बिझी आहेत आणि त्यांचं चालू आहे घरामध्ये आवरण्याचं काम वगैरे. तर त्यांनी वेळ काढून आपल्याला 1 मिनिट दिलं आहे ब्लॉगमध्ये येण्यासाठी. चाललं ते कपडे वगैरे टाकायला. ठीक आहे, तोपर्यंत आपण ब्लॉग शूट करूया. तर मित्रांनो, आज जाणार आहोत आपण भोपाळचे जे एक मोठं मार्केट म्हणून असतं, न्यू मार्केट, स्टेट मार्केट म्हणून असतं ते. तिथं खूपच स्वस्त दरात सामान वगैरे भेटत असतो आणि खूप म्हणजे भोपाळचं मोठं मार्केट मानलं जातं ते. तर आपण जाणार आहोत. आज गुरुवार सुट्टी आहे म्हणून म्हटलं कशाला वेळ वाया घालायचं आहे. तर मित्रांना, आपल्या मराठी भावांना काहीतरी नवीन मार्केटचं काहीतरी दाखवूया म्हटलं नवीन ब्लॉकमध्ये. तर आज आपण जाणार आहोत न्यू मार्केटमध्ये आणि तुम्हाला दाखवणार आहे की न्यू मार्केट किती मोठं असतं आणि काय काय सामान भेटतोच तिथं. टोटली सामान भेटतं. ठीक आहे, तर चला निघूया. 10 मिनटात मी निघतो आहे. तर भेटूया आपण न्यू मार्केटला. तोपर्यंत बाय. 5 1 2 3 4 5. फायनली तयारी वगैरे झालेली. तर आता निघतो आहे. बघू शकता पाण्याची बाटली वगैरे, बॅग वगैरे आहे आपल्याकडे. आता जाऊया, खाली उतरूया. आमची ॲक्टिवा काढू आता, तिला बिचारीला सफाई वगैरे करू, कपडा वगैरे मारू. त्याच्यानंतर मग निघू आम्ही. बघू शकता तुम्ही आता आमचे क्वार्टर्स वगैरे तुम्ही बघितलेच असतील आधी. हे आमचेच क्वार्टर्स वगैरे असतात. ॲक्टिवा रेडीच आहे आपली, उभी आहे ॲक्टिवा. ती पण वाट बघत असते गुरुवारचा फिरायचा. गुरुवार असला की आम्ही जातच असतो नेहमी आणि बिचारी ती पण खूप साथ देत असते. कधी गाडीचा बिघाड वगैरे झालेला नाही आहे, कधीच काही नाही. व्यवस्थित जात असतो, व्यवस्थित येत असतो आम्ही. चला गाडीची साफसफाई करूया. तर आजची व्हिडिओची सुरुवात ही तुम्ही बघितलीच असेल. तर इथं आम्ही निघालो होतो आता जाण्यासाठी. तर हे आउटपास घेत होते. तर इथं जाण्याच्या आधी सिग्नेचर करावे लागते आणि मग निघावं लागतं. तर इथं आम्ही निघालेलो होतो आता जाण्यासाठी. तर आम्ही आज स्ट्रीट मार्केटला पण जाणार होतो आणि जिथं जिथं भोपाळमध्ये किस किस को प्यार करू 2ची शूटिंग झालेली आहे तर त्या प्लेसेसला पण आम्ही भेट देणार होतो. तर हे आहे राजा भोजचं स्टॅच्यू. तर या राजा भोजच्या स्टॅच्यूवरूनच भोपाळचं नाव पडलेलं आहे. तर इथे आम्ही पोचलो होतो अप्पर लेकला. तर इथले खूप काही शॉट हे किस किस को प्यार करू 2 मूवीमध्ये घेतलेले आहेत. तर इथं आम्ही आलेलो होतो. त्याला पॅडल वालीमध्ये जाऊ आपण. चला, ते लोक जातात पॅडल. चलो गाईस. तर आता आम्हाला जायचं होतं बोटमध्ये. तर त्यासाठी आम्ही इथं लाईव्ह जॅकेट वगैरे घेत होतो. तर तिघांचे मिळाले पण विराजच्या मापाचं काही मिळालं नाही आम्हाला जॅकेट. तर तो म्हटलं ठीक आहे म्हणे मम्मा मी असाच येतो म्हणे. म्हटलं ठीक आहे, तुला माझ्याजवळ बसवेल. तर इथं आम्ही जातो होतो आता बोटिंग करायला. आम्ही आमची पर्सनल बोट ही घेतलेली होती, म्हणजे आम्हाला चालवायची होती पॅडलवाली बोट. तर खूप छान वाटत होतं, मस्त हलकीशी थंडी आणि ऊन पण होतं. तरी ते आम्ही आता बोटमध्ये बसत होतो. तर इथं पाण्याच्या मधोमधच एक पीर बाबांचा दर्गा पण आहे.
त्यानंतर इथून फिरून झाल्यावर मग आम्ही तिथूनच 1 ते 2 किलोमीटर अंतरावर न्यू मार्केट म्हणून एक मार्केट आहे. स्ट्रीट मार्केट आहे इथलं भोपाळचं. खूप स्वस्त आणि सुंदर अशा वस्तू मिळतात इथे. नाशिकला जसं शालीमार आणि तुळशी बाग आहे तसंच हे मार्केट आहे. जे खूप रिजनेबल प्राईसमध्ये इथे वस्तू मिळतात. GPS signal lost. सुपरमॅनचं कानात लावायचं घेऊन द्या ना. सुपरमॅनचं ते घेऊन द्या ना. कोणता? हे. Take the next left, then turn left. हा? नॉर्मल भूक लागली ना, पटकन घेऊन जा. डायरेक्ट ते मस्त मसाल्याची भाजी बनवली. स्वच्छता से समृद्धि की ओर जाओ। अरे अपने ही गांव